भर पावसात पाऊण तास बेवारस मृतदेह भिजत, सीपीआर प्रशासनाचा भोंगळ कारभार। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह भर पावसात जवळपास पाऊण तास स्ट्रेचरवर पडून राहिला, तर रुग्णालयातील कर्मचारी गायब असल्याचं संतापजनक दृश्य समोर आलं। या तरुणावर काही दिवसांपासून सीपीआर मध्ये उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी त्याचा मृत्यू झाला। दरम्यान सीपीआरचे शवविच्छेदन गृह काही दिवसांपूर्वी शेंडा पार्क मधील इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे। त्यामुळे मृतदेह तेथे हलवण्यासाठी त्याला स्ट्रेचरवर गुंडाळून अपघात विभागाबाहेर आणण्यात आलं। यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली, पण अत्यंत निष्काळजीपणे कोणताही कर्मचारी मृतदेहासह उपस्थित न राहता तिथून निघून गेला। परिणामी त्या तरुणाचा मृतदेह भर पावसात रुग्णालयाच्या आवारात पाऊण तास तसाच पडून होता। ही संपूर्ण घटना पाहणाऱ्या उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। सरकारी यंत्रणा जर मृत व्यक्तीला इतकी अपमानकारक वागणूक देत असेल तर जिवंत माणसाच्या उपचारांचं काय, असा सवाल उपस्थित होत आहे। आरोग्यमंत्री यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडल्यानं स्वतः त्यांच्या मंत्रालयाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का आणि रुग्णालय व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।